नमस्कार. खरं तर कॅप राउंड 2चं जे अलॉटमेंट आहे ते काल डिक्लेअर झालेलं आहे आणि आता सगळ्या विद्यार्थ्यांना क्लिअरली आयडिया आले की आपल्याला कोणतं कॉलेज मिळणार आहे. मग आजचा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी मुख्यतः 4 गोष्टी कव्हर केल्या आहेत आणि त्या सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत. पहिली म्हणजे काय, जे सीट टाईप चेंज झालेले आहेत मुलांना, म्हणजेच काय, काही मुलांना वेगळा सीट टाईप आलाय जो त्यांच्या कॅटेगरीचा पण नाही आहे. त्याबद्दल तुम्हाला गाईड करणार आहे. त्याची फीज काय असणार आहे, त्याचे इश्यूज काय होणार आहेत याबद्दल. दुसरा डाऊट्स असणार आहे, कॅप राउंड 3 मध्ये कुणी पार्टिसिपेट करता येतं, म्हणजे तुम्ही खरंच कॅप राउंड 3 ला पार्टिसिपेट केलं पाहिजेत का, की याच वेळी ॲडमिशन कन्फर्म केलं पाहिजे. आणि तिसरा मुद्दा असणार आहे तो म्हणजेच काय, कॅप राउंड 3 ला पार्टिसिपेट करताना पुढच्या ज्या स्टेज आहेत त्या कोणकोणत्या असणार आहेत. म्हणजेच काय, आपण कॅप राउंड 3 ला ज्यावेळी जातोय त्यावेळी आपलं मागचं कॉलेज सिक्युअर राहणार आहे का, फ्रीज कुणाला निवडायचं आहे, बेटरमेंट निवडायचं आहे, हे ऑप्शन तुमच्या लॉग इनमध्ये आहेत का, आणि ते ऑप्शन्स कसे निवडायचे, 1,000 रुपये परत पे करावे लागणार आहेत. हा तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मी कव्हर करतोय. आणि चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, ॲडमिशनच्या वेळी ज्यावेळी तुम्ही रिपोर्ट करताय कॉलेजला त्यावेळी कोणकोणते डॉक्युमेंट्स कॅरी करायचे आहेत, कोणती काळजी घ्यायची आहे, जेणेकरून तिथं जाऊन काही घाई गडबड होता कामा नये, याबद्दल गाईड करणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, आता काल ज्यावेळी सीट अलॉटमेंट डिक्लेअर झालेलं नाही, भरपूर मुलांना काय झालं, त्यांची कॅटेगरी सोडून वेगळी सीट अलॉट झाली. उदाहरणार्थ, जे काही विद्यार्थी असतील, म्हणजे जे मेल कॅन्डिडेट असतील, त्यांना पण लेडीज ओपन किंवा लेडीज कोटाची सीट अलॉटमेंट झाली. एखादा ओबीसी कॅटेगरीचा स्टुडंट असेल तर त्याला एससी कॅटेगरीची सीट्स अलॉट झाली. किंवा काही मुलांना जे नॉर्मल कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सुद्धा PWD किंवा डिफेन्स कोटाची सीट अलॉट झाली. मग विद्यार्थ्यांना काय वाटतं, मला फी मग तर त्या कॅटेगरीची भरावी लागणार आहे का, किंवा ती कॅटेगरी जी मला सीट अलॉट झाली त्याच्यात मला तुझ्याकडे डॉक्युमेंट्सच नाही आहेत, मग मी काय करायला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे सीट टाईप तुम्हाला अलॉट झाले ते कम्प्लिटली सगळ्या मुलांनी इग्नोर करा. म्हणजेच काय, एखाद्या विद्यार्थी ओबीसी कॅटेगरीचा असेल, त्याला एससी कॅटेगरीची सीट अलॉट झाली असेल, तर तुम्हाला असं नाही की एससी कॅटेगरीचेच डॉक्युमेंट्स लागतात. जी कॅटेगरी तुम्ही कॅप रजिस्ट्रेशन वेळी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी मेन्शन केली होती त्याच तुमच्या कॅटेगरीची फीज आणि डॉक्युमेंट्स तुम्हाला भरावे लागणार आहेत. त्यामुळे सीट टाईप चेंज झालाय असा विचार करून कुणीही गोंधळून जायचं नाही. सीट टाईपला कम्प्लिटली इग्नोर करा. ते जनरली काय होतं, समजा त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी कुणीच त्या कॉलेजला अप्लाय नाही केला तर त्याची त्या कॅटेगरीची सीट वॅकंट ठेवण्याऐवजी ती तुम्हाला अलॉट झाले, एवढंच. बाकी तुमचे फी बेनिफिट्स आणि इतर जे काही असतील बेनिफिट्स ते सगळे तुम्हाला तुमची जी कॅटेगरी आहे, तुमचे डॉक्युमेंट्स, तुमची फीज तेच भरावे लागणार आहेत. हा पहिला मुद्दा होता. आता दुसरा मुद्दा होता की कॅप 3 ला खरंच पार्टिसिपेट केलं पाहिजे का. एक म्हणजे काय, आता कॅप 1 वरून तुम्हाला अंदाज आलाय की कट ऑफ इतके काही कमी येत नाही आहेत, ठीक आहे. मग कॅप 3 मध्ये सुद्धा जास्त सीट्स वॅकंट असतील याची शक्यता शक्यता खूप कमीच आहे, ठीक आहे. मग कॅप 3 ला पण कट ऑफ कमी येणार आहेत का, कॅप 3 ला पण इतके पण कट ऑफ कमी येणार नाहीत. मग आपण कॅप 3 ला पार्टिसिपेट कुणी करायचंय. पहिलं म्हणजे काय, आता ज्या मुलांना एखादं कॉलेज आता कॅप 2 ला मिळालंय आणि त्यांना वाटतंय की कॅप 3 ला आपण जे कॉलेज टार्गेट करतोय त्याच्यामध्ये आणि कॅप 2 ला आपल्याला मिळालेलं कॉलेज याच्यामध्ये जास्त डिफरन्स नाही आहे कट ऑफमध्ये, ठीक आहे. जर जास्त डिफरन्स नसेल तर तुम्ही नक्की कॅप 3 ला पण ॲपेअर करा, कारण का जेणेकरून एखाद्या वेळेस कॅप 3 चे कट ऑफ कमी येऊन तुम्हाला ते कॉलेज नक्की मिळू शकतं. मात्र आपण टार्गेट करत असलेलं कॉलेज आणि आपल्याला मिळालेलं कॉलेज याच्यामध्ये जर जास्तच कट ऑफमध्ये डिफरन्स असेल ना, तर मात्र तुम्ही मला वाटतं ॲडमिशन घेतलं तरी चालेल. कारण का मलाही माहीत आहे, मुले सुद्धा कंटाळलेत की इतका वेळ. आता मला अजूनही आठवते 16 जूनपासून ही प्रोसेस तुमची स्टार्ट झाली आहे. आत्ता कुठे 2 महिने झाल्यानंतर तुमच्या हातात एखादं कॉलेज मिळाले. सो सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की कॅप 3 ला जरी गेला तरी कॅप 1 ची किंवा कॅप 2 ची सीट तुमच्याकडे रिझर्व आहे, त्याला काहीही इश्यू नाही आहे. मात्र ज्या मुलांना वाटते की जी अलॉटमेंट मला कॅप 1 मध्ये किंवा कॅप 2 मध्ये झाले त्यानं मी सिक्युअर्ड आहे किंवा सॅटिस्फाईड आहे, तर तुम्ही तिथं जाऊन ॲडमिशन कन्फर्म केलं तरी चालेल. कट ऑफची PDF रात्रीच त्यांनी वेबसाईटवरती रिलीज केलेलं आहे. ते कट ऑफ ॲनालाइज करा की खरंच मी जी कॉलेजेस अपलोड केली होती त्यांचे कट ऑफ आणि मला जे कॉलेज मिळाले याच्यामध्ये खूप डिफरन्स असेल ना, ॲडमिशन कन्फर्म केलं तरी चालेल. हा होता दुसरा मुद्दा. आता तिसरा मुद्दा म्हणजे काय, कॅप 3 ला आपण इलिजिबल कोण आहे आणि तुम्हाला कसं पार्टिसिपेट करायचंय. मग यासाठी काय केले, मी 2 कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्यांना डिवाइड केली. पहिली कॅटेगरी आहे ज्या मुलांना कॅप राउंड 2 मध्ये पहिल्यांदा सीट अलॉटमेंट झाले. उदाहरणार्थ, कॅप 1 ला अशा विद्यार्थ्यांना एकही कॉलेज मिळालं नव्हतं आणि कॅप 2 ला त्यांना पहिल्यांदा एखादं कॉलेज मिळाले. मग अशा विद्यार्थ्यांसाठी काय करायचंय, त्यांच्या लॉग इनमध्ये 2 ऑप्शन्स असणार, फ्रीज आणि बेटरमेंट. मग त्या मुलांना वाटत असेल की मला जी सीट मिळाली ना त्यानं मी फुल्ली सॅटिस्फाईड आहे, मला पुढच्या राऊंडला जायचंच नाही आहे,
ठीक आहे. तर त्यांनी फ्रीज ऑप्शन चूज करायचा. चारही सेल्फ व्हेरिफिकेशनचे जे स्टेजेस आहेत, तुमचे मार्क्स असतील, तुमची कॅटेगरी, सगळं व्यवस्थित ॲक्युरेटली चेक करायचं. 1,000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी कन्फर्म करायची. त्याच्यानंतर सीट ॲक्सेप्टन्स लेटर प्रिंट करायचं आणि 3 दिवसांचा वेळ आहे, 27, 28 आणि 29 ऑगस्ट याच्यामध्ये जाऊन कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं जर फ्रीज ऑप्शन चूज केला तर. ठीक आहे. समजा या विद्यार्थ्यांना वाटतंय की नाही मला कॅप राऊंड 3ला सुद्धा पार्टिसिपेट करायचं आहे, तर त्यांनी काय करायचं, बेटरमेंट ऑप्शन आपला चूज करायचा. त्यानंतर 1,000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी पे करायची, जेणेकरून कॅप राऊंड 2ची जी सीट आपल्याला मिळालेली आहे ते आपल्यासोबत सिक्युअर राहील आणि तुम्ही कॅप राऊंड 3ला पार्टिसिपेट करू शकाल. ठीक आहे. 1,000 रुपये फी पे केल्यानंतर तुमचं सेल्फ व्हेरिफिकेशन करा. त्याच्यानंतर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स लेटर येईल, ते डाउनलोड करून तुमच्याकडे ठेवा आणि कॅप राऊंड 3चा फॉर्म तुम्ही भरू शकता. आता कॅप राऊंड 3ला समजा एखादं कॉलेज तुम्हाला मिळालं तर कॅप राऊंड 2चं कॉलेज आहे ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आणि कॅप राऊंड 3चं कॉलेज राहणार. जर कॅप राऊंड 3मध्ये काहीच अलॉटमेंट नाही झाली तर कॅप राऊंड 2ची जी अलॉटमेंट होती ती तुमच्यासोबत रिटेन होणार. आय होप ही प्रोसेस समजली असेल. हे सांगितलं ज्यांना फर्स्ट टाइम एखादी सीट अलॉट झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी, आणि ज्यांना फर्स्ट प्रेफरन्स अलॉट झाला होता या कॅप राऊंडमध्ये त्यांना ऑटोमॅटिकली ऑटो फ्रीज झाले, त्यांनी कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेणं आता कंपल्सरी आहे. हे होते पहिल्या टाईपचे विद्यार्थी ज्यांना फर्स्ट टाइम सीट अलॉट झाले. आता दुसऱ्या टाईपच्या विद्यार्थ्यांमध्ये कसं असणार आहे, 2 प्रकारचे विद्यार्थी असणार आहेत. त्यांना प्रोसेस सेम आहे. 2 प्रकारचे विद्यार्थी कोणकोणते, एक आहेत ते म्हणजे काय, एक पहिल्या प्रकारचे विद्यार्थी असणार आहेत ज्यांना कॅप राऊंड 1मध्ये एखादं कॉलेज मिळालं होतं आणि त्या कॉलेजची एखादी ब्रँच मिळाली होती, त्यांनी बेटरमेंट केले, ते कॅप राऊंड 2ला आले. कॅप राऊंड 2मध्ये त्यांना दुसरं कॉलेज मिळालं आणि ब्रँच पण वेगळी मिळाली. म्हणजेच काय, त्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट होऊन कॅप राऊंड 2मध्ये वेगळं कॉलेज मिळाले. आणखीन याच प्रकारामध्ये आणखीन एक विद्यार्थी काय असणार आहेत, त्यांना कॅप 1मध्ये एखादं कॉलेज मिळालं होतं आणि कॅप 2मध्ये त्यांनी बेटरमेंट करून कॅप 2ला गेली, परत ऑप्शन फॉर्म भरला आणि कॅप 2मध्ये त्यांना बेटरमेंट झालीच नाही, आहे ते कॉलेज मिळाले. म्हणजेच काय, या दोन्ही प्रकारचे विद्यार्थी ज्यांना कॅप राऊंड 2मध्ये नवीन कॉलेज मिळाले किंवा असे विद्यार्थी ज्यांना कॅप राऊंड 2मध्ये नवीन कॉलेज मिळालं नाही, मागचंच कॉलेज राहिले, अशा विद्यार्थ्यांसाठी प्रोसेस काय, तुमच्या लॉग इनमध्ये गेलात ना, हा ऑप्शन खरं तर रात्री खूप उशिरा त्यांनी इनेबल केला. मी रात्री लिटरली आता 2-3 वाजता आज चेक केला आहे ऑप्शन. ओके, रात्री म्हणजे तुमच्या लॉग इनमध्ये आता तुम्हाला ऑप्शन्स येणार आहेत फ्रीज आणि बेटरमेंट. मग आपण काय करायचं आहे, समजा ओके, हे दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना मी कन्सिडर करतोय, म्हणजे ज्यांना कॅप राऊंड 2मध्ये बेटरमेंट होऊन नवीन कॉलेज अलॉट झाले आणि अशा प्रकारचे विद्यार्थी ज्यांना बेटरमेंट होऊन नवीन कॉलेज अलॉट झालं नाही आहे, त्यांना मागचंच कॅप 1चंच कॉलेज आहे, अशा विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये फ्रीज आणि बेटरमेंट पुन्हा दिसणार आहेत. मात्र जे वरच्या ज्या स्टेजेस होत्या 4 सेल्फ व्हेरिफिकेशनच्या, ते कंप्लीट झाले आहेत. आता वाटतंय की मी जे कॉलेज मिळाले कॅप राऊंड 2मध्ये तिथे जाऊन ॲडमिशन घ्यायचंच आहे, मला कॅप राऊंड 3ला पार्टिसिपेट करायचं नाही, अशा मुलांनी फ्रीज ऑप्शन चूज करा. ऑलरेडी तुम्ही 1,000 रुपये पे केलेले आहे, त्यामुळे परत पे करायची गरज नाही आहे. फक्त फ्रीज ऑप्शन चूज करा, सीट ॲक्सेप्टन्स लेटर डाउनलोड करा आणि तुमचं जे कॉलेज आहे कॅप राऊंड 2चं किंवा कॅप राऊंड 1चं, ठीक आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट होऊन कॅप राऊंड 2चं मिळाले कॉलेज, ओके, त्यांची कॅप राऊंड 1ची ऑटोमॅटिकली अलॉटमेंट होती ती कॅन्सल झालेली आहे. ठीक आहे. मग त्यामुळे जर फ्रीज ऑप्शन चूज केलात तर अशा विद्यार्थ्यांनी तुमचं जे अलॉटमेंटचं कॉलेज आहे म्हणजे कॅप राऊंड 2चं, ज्यांना कॅप राऊंड 2मध्ये बेटरमेंट होऊन कॉलेज मिळालं होतं आणि ज्यांना बेटरमेंट नाही झाले, अशा विद्यार्थ्यांनी कॅप राऊंड 1च्या कॉलेजमध्ये जाऊन तिथं जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे. 1,000 रुपये परत पे करायची गरज नाही आहे. 3 दिवसांचा वेळ आहे. 27, 28 आणि 29 ऑगस्ट याच्यामध्ये तुम्हाला ते जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. आता अशा या दोन्ही टाईपच्या विद्यार्थ्यांना वाटलं की मला कॅप राऊंड 3ला पण पार्टिसिपेट करायचं आहे, तर असे विद्यार्थी कॅप राऊंड 3ला एलिजिबल आहेत. तुम्ही सिम्पली काय करायचं, तुमच्या लॉग इनमध्ये बेटरमेंट ऑप्शन निवडलेला आहे, बेटरमेंट ऑप्शन चूज करून तुम्ही कॅप राऊंड 3ला पार्टिसिपेट करू शकता. बेटरमेंट ऑप्शन चूज केलात, सेल्फ व्हेरिफिकेशनच्या ऑलरेडी स्टेजेस तिथं कंप्लीट आहेत, 1,000 रुपये सुद्धा पे करायची गरज नाही आहे. फक्त सिम्पली तुम्ही बेटरमेंट चूज करा आणि बेटरमेंट हा स्टेटस करून सीट ॲक्सेप्टन्स लेटर तिथं तुमच्यासोबत डाउनलोड करून ठेवा आणि कॅप राऊंड 3ला तुम्ही पार्टिसिपेट करू शकता. आता कॅप राऊंड 3ला सुद्धा तुम्ही ज्यावेळी पार्टिसिपेट करत असणार आहात त्यावेळी कॅप राऊंड 3ला समजा एकतर तुम्हाला नवीन कॉलेज मिळालं तर कॅप राऊंड 2चं कॉलेज किंवा कॅप राऊंड 1चं कॉलेज ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आहे. म्हणजेच काय, ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 2ला नवीन कॉलेज मिळालं ते बेटरमेंट करून कॅप राऊंड 3ला गेले, कॅप राऊंड 3ला त्यांना एखादं नवीन कॉलेज मिळालं, कॅप राऊंड 2चं कॉलेज आहे ते ऑटोमॅटिकली कॅन्सल झालं, त्यांच्याकडे कॅप राऊंड 3चंच कॉलेज राहणार आहे. आणि समजा ज्या विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3मध्ये एकही कॉलेज नाही मिळालं तर कॅप राऊंड 2चं जे कॉलेज होतं ते तुमच्यासोबत राहणार. आता दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी ज्यांना कॅप राऊंड 1चं कॉलेज मिळालं होतं, कॅप राऊंड 2मध्ये एकही कॉलेज नाही मिळालं,
त्या विद्यार्थ्यांनी समजा कॅपराऊंड 3ला पार्टिसिपेट केलं, कॅपराऊंड 3मध्ये एखादं नवीन कॉलेज मिळालं, कॅपराऊंड 1ची जी सीट आहे ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आणि कॅपराऊंड 3ची जी सीट आहे ती तुम्हाला राहणार. आणि अशाच प्रकारच्या विद्यार्थ्यांना समजा कॅपराऊंड 3मध्ये एकही कॉलेज नाही मिळालं तर कॅपराऊंड 1ची जी सीट होती ती तुमच्यासोबत राहणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं सांगतोय की ज्या विद्यार्थ्यांना कॅपराऊंड 2मध्ये बेटरमेंट होऊन नवीन कॉलेज मिळालं होतं आणि ज्या मुलांना बेटरमेंट होऊन एकही कॉलेज कॅपराऊंड 2मध्ये मिळालं नाही, कॅप 1चंच कॉलेज मिळालं, अशा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा की आपली जी मागची सीट होती मग कॅपराऊंड 1ची किंवा कॅपराऊंड 2ची ती तुमच्यासोबत राहणार आहे जर पुढच्या राऊंडमध्ये कॅपराऊंड 3मध्ये एकही कॉलेज तुम्हाला मिळालं नाही तर. पुन्हा एकदा सांगतो, असं नाही आहे की तुम्ही एवढं लक्षात ठेवा ॲट अ टाईम तुमच्या हातामध्ये फक्त एकच कॉलेज असू शकतं. ठीक आहे. मग ज्यावेळी कॅपराऊंड 3ला एखादं नवीन कॉलेज मिळतं त्याच्यावेळी तुमचं मागचं जे कॉलेज होतं कॅप 1चं किंवा कॅप 2चं ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होणार आणि कॅपराऊंड 3चं कॉलेज राहणार. आणि समजा कॅपराऊंड 3मध्ये तुम्हाला एकही कॉलेज मिळालं नाही तर जी मागची सीट होती म्हणजे कॅपराऊंड 3च्या मागची सीट, ठीक आहे, ती भलेही कॅपराऊंड 2ची असेल किंवा कॅपराऊंड 1ची असेल, ती सीट तुमच्याकडे राहणार आहे. ठीक आहे. एखादं नवीन कॉलेज ज्यावेळी कॅपराऊंडमध्ये मिळतं त्यावेळी मागची जी सीट होती ऑटोमॅटिकली कॅन्सल होते. आय होप ही प्रोसेस समजली असेल. मला माहिती थोडं कॉम्प्लिकेशन्स असतील परंतु तुम्ही कॅपराऊंड 3ला पार्टिसिपेट करू शकता. मागची सीट तुमची काहीही कॅन्सल होणार नाही. पुढच्या कॅपराऊंड 3ला जर काहीच नाही मिळालं कॅपराऊंडची सीट मागची जी सीट होती ती तुम्हाला मिळेल. ठीक आहे. आय होप ही प्रोसेस समजली असेल. आता जी मुले ॲडमिशन घ्यायला कन्फर्म करायला जात आहेत त्यांनी काळजी काय घ्या, एकतर आपले जे ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स होते जे तुम्ही स्कॅन करून व्हेरीफाय केले होते स्क्रुटिनी सेंटरवरती, सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्हाला कॅरी करायचे. ठीक आहे. त्याच्यासोबत त्याचे 4 झेरॉक्सचे सेट बनवायचे सगळ्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सचे. आणखीन तुम्हाला एक ॲक्नॉलेजमेंट जे लेटर आहे जे तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी स्टॅम्प मारून स्क्रुटिनी सेंटरने इश्यू केलं होतं किंवा ऑनलाईन तुम्ही व्हेरिफिकेशन केलं तुमच्या लॉग इनमध्ये येतं त्या ॲक्नॉलेजमेंटचं रिसिप्ट त्याच्यासोबत न्या. आणि आता जे तुम्ही जे सीट ॲक्सेप्टन्स लेटर डाउनलोड केलं होतं 1000 रुपये पे करून ते सुद्धा लेटर तुमच्यासोबत न्यायचं आहे. हे डॉक्युमेंट्स तुम्ही कॅरी करायचे. कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेण्यापूर्वी ज्यावेळी ते फी कॉलेजच्या वेबसाईटला व्हिजिट करा तर फी वगैरे कशी पे करायची, डिमांड ड्राफ्ट, नेट बँकिंग वगैरे ते ऑप्शन्स दिलेले असतील ते व्यवस्थित वाचा आणि त्यानंतर त्या कॉलेजची फी वगैरे व्यवस्थित पे करा. तिथं जाऊन घाई गडबड कुणीही करायची नाही. त्याच्यासोबत जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत त्या ओरिजिनल डॉक्युमेंटचे सगळ्यांनी एक तर स्कॅन्ड कॉपी सॉफ्ट कॉपीज जे असणार आहेत, ठीक आहे, त्या आपल्या पेनड्राईव्हमध्ये किंवा आपल्या जीमेलवरती अपलोड करून ठेवा जेणेकरून आता ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्या कॉलेजमध्ये सबमिट करणार आहात ते परत तुम्हाला केव्हा मिळतील सांगता येत नाही. त्यामुळे सगळ्या मुलांनी स्कॅन्ड कॉपी ज्या आहेत त्या PDF स्वरूपात आपल्या पेनड्राईव्हमध्ये किंवा जीमेलवरती अपलोड करून ठेवायच्या आहेत. ठीक आहे. सिम्पली हा जो आजचा व्हिडिओ होता ही पुढची जी नेक्स्ट प्रोसेस आहे ती कशी असणार आहे याबद्दल होता. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि कमेंट सेक्शनमध्ये कॅपराऊंड 2ला तुम्हाला कोणतं कॉलेज मिळाले हे सुद्धा सांगायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.